पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया. माझ्या प्रिय बंधूंनो, भगिनीनो, लहान लेकरांनो आणि प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इंग्लिश लिटरेचर मध्ये प्रसिद्ध असलेल्या जॉन मिल्टन नावाचा एक कवी आहे. प्रेज द लॉर्ड. त्यांना त्याच्या कवितांमध्ये असे बोललेलं आहे, दे ऑल्सो सर्व हू स्टँड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कवीने स्वर्गाकडे बघितलं, काही देवदूत धावत आहे, भरपूर काम कष्ट करत आहे. हालेलुया. स्वर्गामध्ये काही देवदूत आहेत जे असेच काम करत आहेत, त्यांना काम धंदा जास्त नाहीये. हालेलुया. स्वर्गातील काम धंदा काही आहे. हालेलुया. देवदूताचं काम काही आहे, देवाने सोपवलेलं काम करायचं. हालेलुया. काही लोकांना देवाने सांगितलेलं आहे, सगळ्या कॅन्सर पेशंटच्या जे निरोप आहे ते माझ्याकडे पोहोचव. भरपूर कॅन्सर पेशंट आहेत, लोक धावपळ करतात. हालेलुया. हालेलुया. काही लोकांच्या कुटुंबामध्ये भांडण चाललं आहे, ते लोक निरंतर प्रार्थना करत आहेत. कोणाच्या तरी घरी पप्पा भाऊ सगळं गावी आहे. हालेलुया. ते घरात लोक रडत बसलेला आहे, आमच्यावर कधी दया होणार, कधी दया होणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्यांच्या आरोळी देवदूत आबा विद्याकडे पोहोचवत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काही देवदूतांना यासाठी ठेवलेलं आहे, कोणतरी थँक्यू बोललं तर माझ्याकडे पोहोचवून द्या. प्रेज द लॉर्ड. तर देवाला धन्यवाद देणारा लोकांची संख्या किती आहे? हालेलुया. हालेलुया. कुठेतरी कार्टून बघितलं, ते कार्टून मध्ये दाखवलेली गोष्ट असे आहे. हालेलुया. पप्पा मम्मीने आणून ठेवलेले ताटातून पप्पानी पटकन खायला चालू. बघत बसलेल्या मुलांनी सांगितलं, पप्पा आपल्या कुत्रा पण असंच करतात. हालेलुया. आपल्या कुत्रा पण असंच करताय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मुलाला मम्मीने शिकवलेलं आहे, प्रार्थना केल्याशिवाय खायचं नाही. हालेलुया. म्हणून मुलगा प्रार्थना करूनच खात आहे, तरी पप्पानी देवाला विसरले. पप्पाला असंच वाटते चालते. हालेलुया. जेवणासाठी सुद्धा धन्यवाद न देता जेवणारा जो माणूस आहे, हालेलुया, त्याच्यासाठी देवाने एक देवदूताला ठेवलेलं आहे. हालेलुया. हे देवदूत जेवणासाठी धन्यवाद म्हणून बोललं तर हे निरोप देवाकडे पोहोचवत आहे. हालेलुया. धन्यवाद द्यायला ठेवलेले जे देवदूत आहे, असं काम केलं, त्यानं काम धंदा नाही. हालेलुया. हालेलुया. कवीला प्रश्न पडलेला आहे, आता काय? प्रेज द लॉर्ड. बाकी सगळं देवदूत धावपळ करताय, हा असा चुका आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वराने कवीला समजावून दिलेली गोष्ट असे आहे, ते नुसतं थांबलेलं असलं तरी ते पण देवाचे काम करत आहे. देवाने तुला दिलेले मोहरा एकच असला तरी देवाने दिलेलं आहे म्हणून तुझे सांभाळून घे. जबाबदारीने देवाने तुला दिलेले काम कर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
जेवढे देण्यात आला तेवढे मात्र तुला ख्रिस्त देण्यात येईल. देण्याचा प्रश्न पडता आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. सिस्टर पुढे वाचा. तो त्याला म्हणाला, अरे दुष्ट दासा, मी तुझ्याच हाताने तुझा न्याय करीतो. मी करडा माणूस आहे, जे मी ठेविले नाही ते उचलून घेतो व जे मी पेरिले नाही त्याची कापणी करीतो. हे तुला ठाऊक होते काय? म्हणून देवा विरुद्ध संधी मिळत आहे तेव्हा इकडे तिकडे बोलणारे जे लोक आहेत ना, देवा विरुद्ध बोलणारे जे लोक आहेत ना, त्यांना जास्त त्रासातून जावं लागतं. एका दिवशी एका मुलीने सांगितलं, फादर माझी मम्मी कितीतरी फादर लोकांचा कितीतरी निंदा आमच्या घरी बसून करत आहे. माझ्या मम्मी बरोबर साथ देणारे भरपूर लोक आहेत. आणि त्या मुलीने विचारलेले प्रश्न असे आहे, फादर हे लोक हिशोब द्यायचा वेळ येत आहे तेव्हा त्यांचं काही होईल. हालेलुया. 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 प्रियानो, या मुलीने ते प्रश्न विचारले. एक आठवडा पूर्ण व्हायच्या अगोदर चुगली करणारा जे समिती होते त्यातील जे प्रेसिडेंट आहे त्यांच्या घरी एक लेकवा मारण्याच्या गोष्टी झाली. जीभ पाहिजे तसे चालत नाही, हात चालत नाही, पाय चालत नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. कारण काही आहे, चार चौघे एकत्र आलं तर तिथे बसून फादर लोकांच्या चुगली. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. तुमच्याकडे दुसरा कोणाचाही हिशोब मानणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुला दिलेले काम तू पूर्ण केलं का? बस. हालेलुया. परम पवित्र संस्काराला हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. सिस्टर पुढच्या वचन वाचा. मग तू माझा पैसा पेढीवर का ठेविला नाही? ठेवला असता तर मी येऊन तो व्याजासह वसूल केला असता. मग त्याने जवळ उभे राहणाऱ्यास सांगितले, ह्याच्यापासून ती मोहर घ्या. सिस्टरांच्या मागे दोन्ही हात परत एकदा वर करा आणि त्याच्या पासून जे वचन आहे ते आपण सिस्टरांच्या मागे बोलू. मग त्याने जवळ उभे राहणाऱ्यास सांगितले, याच्यापासून ती मोहर घ्या व ज्याच्या जवळ 10 मोहरा आहेत त्याला द्या. पुढे सिस्टर वाचा. ते त्याला म्हणाले, महाराज त्याच्याजवळ तर 10 मोहरा आहेत. मी तुम्हास सांगतो, ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल आणि ज्याच्या जवळ नाही त्याचे जे आहे ते देखील त्याच्यापासून घेतले जाईल. ज्याच्याकडे आहे त्याला अजून दे. देवाने दिलेले दान ज्यांनी सांभाळलेलं आहे त्यांना परमेश्वर अजून दान देणार, अजून दान देणार, अजून दान देणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो,
देवानी दिलेले प्रत्येक दान देव परमेश्वर तुझ्यावर प्रेम करत आहे म्हणून तुला दिलेलं आहे. हालेलुया. देव परमेश्वर खूप खूप प्रेम तुझ्यावर करत आहे म्हणून देवाने तुला एक संधी दिली, तुला एक काम दिले, तुला एका घरात जन्म दिला, तुला एका गावामध्ये वाढवलं, तुला एका चर्चमध्ये सभासद म्हणून ठेवले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर आपल्याला सांगत आहे तुझ्याकडे मी हिशोब मागणार. हालेलुया. जे कोणी झोपा काढलेला आहे, जे कोणी मनमानी केलेला आहे, माझ्या मागे कोणी नाही, माझ्या पुढे कोणी नाही म्हणून कसे तरी वागलेले जे कोणी आहे, हालेलुया, त्यांच्याकडे जे आहे ते त्यांच्याकडून काढून घेतलेलं आहे. जे कोणी प्रामाणिक राहिलेलं आहे त्यांना परमेश्वर दुसऱ्यांच्या उचलून त्यांच्या हातामध्ये देणार, त्यांना आदर देणार. हालेलुया. 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 परमेश्वराने तुमच्याकडे जर काहीतरी दिलेलं आहे, हालेलुया, तुम्ही त्यात प्रामाणिक होऊन राहिलेलं आहे. तुमच्या मरणाच्या दिवसापर्यंत तुम्ही थांबायची गरज नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. जीवनामध्ये काही बदल घडवायचे असेल तर आज घडवता येते. हालेलुया. तुम्ही जे कोणी कष्ट करून प्रामाणिक जीवन जगलेलं आहे, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सीसीटीव्ही आहे तिथे जरा शांत बसतो, सीसीटीव्ही नाही तिथे मी कसं तरी वागतो. हालेलुया. तसे आपण वागू शकतो काहीतरी. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. जे कोणी प्रामाणिक राहिलेला आहे ते लोक पवित्र आत्म्याने भरलेला आहे. माझ्या मागे बोला. जे कोणी प्रामाणिक राहिलेला आहे ते सगळे लोक पवित्र आत्म्याने भरलेला आहे. जे कोणी प्रामाणिक राहिले ते सगळे लोक पवित्र आत्म्याने भरलेला आहे. हालेलुया. 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 तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे का? पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे तर पवित्र आत्मा काय करताय? हालेलुया. पवित्र आत्मा कोण आहे, काय आहे जाणण्याचा मार्ग येशूकडे बघणे आहे. हालेलुया. येशूने सांगितलं माझे बाप अजून कष्ट करत आहे. हालेलुया. येशूने सांगितलं तुम्ही जाऊन त्या कोल्ह्याला सांगा मी आज आणि उद्या अजून कष्ट करणार. हालेलुया. आबा पिता काय करताय? झोपा काढत नाही. हालेलुया. आपण झोपतो तेव्हा आपण आबा पिता जागे आहे, डुलकी मारत नाही. हालेलुया. हालेलुया. आबा पिता प्रभू येशू जसे जागे आहे तसे कोण जागे आहे? पवित्र आत्मा परमेश्वर जागे आहे. प्रभू तुम्हाबरोबर असो. कोणतरी एक व्यक्ती भांडण काढण्याच्या कामामध्ये पुढे पुढे जात आहे. कोणाला तरी फोन करून त्याला याच्या गोष्टी करणे, दुसऱ्याला दुसऱ्याच्या गोष्टी करणे, भांडण लावणे. भांडण लावल्यानंतर मी काही केलं नाही असा प्रकारे शांत बसणार. हालेलुया. परमेश्वर सांगत आहे मी तुझ्याकडे पाहतो. अनावश्यक असलेल्या गोष्टीकडे आपण सापडू नये. पाहिजे तेवढे बोलणे,
विश्वासाने पुढे जाणे. कोणाचा तरी एक कान भयंकर दुखत आहे. ज्या कानामध्ये त्रास आहे ते कान प्रभू परमेश्वर आता आशीर्वादित करत बरे करत आहे. पोटातील त्रास, स्तनांच्या भागातील त्रास पवित्र आत्मा दूर करून देत आहे. मांडीचा दुखणे अनेकांचा प्रभू दूर करून देत आहे. किती कष्ट केलं तरी मोबदला भेटत नाही अशा त्रासातून जाणारी अनेक लोकांना परमेश्वर ज्ञान देत आहे. तुझ्या आई बाबांनी कोणाला तरी फसवलेलं असेल तर, त्यांचा मोबदला तुझ्या आई बाबांनी त्यांना दिलं नसेल तर, तुझ्या आई बाबांनी कोणाला तरी मारहाण केलं असेल तर, तू येशू जवळ सॉरी बोल. त्यांना कळत नव्हतं म्हणून त्यांच्याकडून चुकलेलं आहे किंवा कळत असलं तरी चुकलेलं आहे. तेव्हा आज मी उदार हृदयाने अनेक लोकांना मदत करायला तयार आहे असे तुम्ही देवाला वचन द्या. ज्या गोष्टी तुला त्रास देत आहे ते प्रभूला समर्पण करा. तुम्हाला दमवणारा प्रत्येक परिस्थिती येशू जवळ घेऊन या. येशूच्या अधिकाराखाली त्या सर्व गोष्टी समर्पण करा. कमरेचा त्रास असलेल्या 8 लोकांना येशू या क्षणामध्ये स्पर्श करत आहे. त्यातील 3 जण पूर्णपणे बरे झालेले आहेत. तुमच्यामध्ये काही लोक नम्र होऊन प्रार्थना करत आहेत. परमेश्वर त्यांना उंचवत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.